नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथं आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 13 मध्ये आणि श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले हे हा तरुण व्यक्ती आहे. आज त्यांनी या मंदिरामध्ये नारळ फोडून त्यांनी आज सुरुवात केलेली आहे. तर त्यांनी आज सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज ही रॅली काढून आज सगळ्याच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत. तर त्यांनाच थेट विचारूया आपण, भाऊ आपल्या ह्या प्रभाग क्रमांकामध्ये काही कामं झाले का काही बाकी आहे? कामं तर फक्त नावाला झाली, फक्त कागदपत्री कामं आहेत. जसे की रोड झाले, भरपूर काही गोष्टी झाल्या आहेत. आता ते 3 गल्ल्या बघतोय, तिथे नाल्या समोर वरती लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसलेलं. लास्ट टाइम मी स्वतः तिथे पंचनामे करून घेतले तलाठी मॅडमांना बोलवून, पण ते आता आले का नाही ते पैसे बघावं लागेल. बाकी गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत. ते गार्डन बनलंय मागे, एवढं मोठं गार्डन बघताय तुम्ही, खूप मोठं गार्डन आहे, खूप मोठा परिसर आहे, पण तिथे एवढं मोठं गवत वाढलेलं आहे, तिथे कोणी जाऊ शकत नाही. कोणाला काही साप बीप चावला किंवा काय. मराठी शाळा आहे, 2 नगरसेवक आहे सत्तेतले, पण मराठी शाळा आहे, तिथली कचरा कुंड्या साफ नाही, काहीच नाही तिथे. गटारी रस्त्याच्या वरती, रस्ते आहे का नाही ते पण नाही माहिती. म्हणजे एक साईडला विकास करायचा, एक साईडला बकास ठेवायचं. हे कुठली सत्ता आली? तर मी जर आलो तर मी तर सर्व नागरिक इथे सर्वसाधारण कुटुंब राहतात. हे अतिक्रमणाचे घरं खूप, जसे की अभय दादा बोलले की ते नियमित करणार, तर सर्वात प्रथम मी ते काम करण्यात हाती घेईल. कारण सर्वांचं एक घर होणं, ते घर घेण्यासाठी माणसाचं पूर्ण आयुष्य निघून जातं, आणि ते जर आपल्या मार्फत जर होत असेल, कोणाचे घर नियमित होत असेल, तर मी नक्कीच करेन. बरं, निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये इथं असं कोणतं काम आहे की तुम्ही पूर्ण करणार आहात? सर्वात आधी मी ना ते घरांचे कामं हातात घेईल, आणि दुसरी गोष्ट इथे डस्टबिन बसवेल. कारण एरियात घुसताच कचरा दिसतो, म्हणजे एरिया आपला वाटायला पाहिजे ना काहीतरी. पूर्ण म्हणजे असं बनवून टाकलं त्यांनी की इकडे कचरा, तिकडे कचरा, कॉलनीमध्ये कचरा. मी सर्व ठिकाणी डस्टबिन बसवेल, सर्व ठिकाणी CCTV बसवेल. माझे वचननामे मी देणार आहे सर्व कॉलनीमध्ये. महिलांना सुरक्षितेसाठी मी स्वतंत्र CCTV बसवणार इकडे, बरोबर. दुसरी गोष्ट, स्वतःची एक ऑफिस बनवणार, म्हणजे मी सगळ्यांमध्ये अवेलेबल राहायला हवं. असं नाही की निवडून आलो आणि 5 वर्ष गायब झालो. आतापर्यंत हे सगळे असंच करत आले, येतात मतदान मागतात आणि डायरेक्ट 5 वर्ष गायब होतात. काही काही तर 10 वर्ष गायब होतात डायरेक्ट, येत सुद्धा नाही, दिसत बी नाही. मला तसं करायचं नाही. मी सामान्य रस्त्यावरचा माणूस आहे, मी काही फॉर्च्युनर मध्ये फिरणारा माणूस नाही की आलो निवडून आणि गायब झालो. बरं, आता परिसरासाठी उतरलात तर तुमच्या ह्या जनतेसाठी काय आवाहन करणार आता तुम्ही? आता मी माझ्या मायबाप जनतेला हेच आवाहन करणार आहे की माझ्याकडे काही पैसा नाहीये, मी फक्त तुमच्या सेवेसाठी उतरलोय. तुम्ही भरभरून मला प्रतिसाद, मतदान रूपी आशीर्वाद द्या. मी निवडून आल्यानंतर सगळ्यांचं कल्याणच होणार आहे. कारण सगळं मी आरोग्य व्यवस्था सगळं बघेल. मी आताच त्यांनी सांगितले, लोक पैशाला मतदान करतात, बिना पैशाचा तरुण तरफदार एक मुलगा थांबलेला आहे. आज नारळ फोडून त्यांनी सुरुवात केलेली आहे, तर त्यांनी भरभरून त्यांना मतदान करावं, त्यांनी आज असं आवाहन केलेलं आहे. धन्यवाद. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हॅलो 1 2 3 4 हॅलो माइक टेस्टिंग 1 2 3. चला, घ्या, चला.